तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत गौरी आणण्यासाठी आणि आपल्या घरात तयारी चालली आहे. तिकडे वाजायला सुरुवात झाली की आपण बाहेर पडायचं. आपली जागा पुढे आहे तिथे जाऊन उभं राहायचं किंवा मग यांच्या तिथे जाऊन बसून राहू जरा, म्हणजे कसं वेळेत आपण तिथे पुढे पोहोचून राहू. ही आपली वाट आहे, अशी काय म्हणायचं, ह्याची वाट लागलेली आहे, अशी वाट आहे. आणि ह्या वाटेतनं आपण पुढे चाललो आहोत आणि पुढे तर जाम चिखल आहे. इकडे काही सुधारणा होण्यासारखं नाही आहे. आमचं गाव कधी सुधरेल माहिती नाही. ही अशी चिखल भरलेली वाट. जे मी माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ केलेला तो इथेच शेती करत होतो तेव्हाच व्हिडिओ होता. आणि आता इथे सगळे काजू लावलेत. अरे यार, या चिखलाचं काय करायचं, निघूया कसं तरी. चला आपण निघालो आता. छत्री आमच्याकडे, निघूया. पद्धतीने आपण आता व्हाळ क्रॉस करून जाणार आणि ती समोरून जी व्हाळी येते त्या व्हाळीमधनं आपण गौर आणतो. काय एन्जॉय. नाही खूप नाही आहे. पण आलो यावर्षी जुव्यातली पण लवकर आली मागनं जुवेवाडीची. दोन वाड्यांचे एकत्र आले आहेत, जुवेवाडी आणि पिंपळवाडी. आता वाजून वगैरे झाले. आता आपण आरती करूया. पूजा झालेली आहे. आरती झाली की परतीच्या मार्गावर. थोडा पाऊस येतोय, शूट करता येईल की नाही माहिती नाहीये, बघूया.
आता पूजा वगैरे झाली, आरती झाली आणि आता आपण निघतोय सगळे. मागून आलेले पण पहिले निघालेत पुढे. बघूया. अशा पद्धतीने आता सर्व बायका निघाल्या आहेत आणि आता त्यांचं असं असतं की ह्या ठिकाणी जाताना हे हातातलं हे सोडायचं आणि थोडंसं पाणी तोंडात घ्यायचं आणि मग ते पाणी घरी पोचेपर्यंत तोंडातच ठेवायचं असतं. अशा पद्धतीने हे असतं. हां हां, पुढे घे ना त्या कोपऱ्याला. हा ते सोड. इथे घे या कोपऱ्याला. मागे जुळेवाडी आणि पुढे आमची पिंपळवाडी चालतायत. इकडनं पाहू शकता. पावसाने जरा मेहरबानी केली. तिथे पोहोचलो आहोत. इकडनं बाकी सर्व पुढे जातील. जय मोरिया. माते की जय. मोरियप्पा मोरिया.
गौर कशी आली? सोन्याच्या पावलांनी आली. गौर कशी आली? सोन्याच्या पावलांनी. गौर कशी आली? सोन्याच्या पावलांनी. गौर कशी आली? सोन्याच्या पावलांनी आली. पाटावर ठेव. गौराईचं आगमन झालं आहे आणि आता थोड्या वेळात गौर नेसवली जाईल आणि मग कशी नेसवली जाते ते मी दाखवतो. म्हणजे कशी नेसवतात ती प्रोसेस नाही, नेसवून झाल्यावरती दाखवीन कशी दिसते. यावर्षी गौरीचा मुखवटा नवीन आणलेला आहे. मागचा होता तो जरा खराब झाला, त्याच्यामुळे आपण यावर्षी नवीन मुखवटा आणला आणि थोड्या वेळात आपण गौर सजवूया. आरतीला सगळेजण यायच्या आधी. गौराई विराजमान झाली आहे संध्याकाळी आणि आता रात्रीच्या जवळपास 11:30 होत आहेत आणि आपल्याकडे भजनासाठी आता लोक येत आहेत. तर आपली तयारी अशी सुरू आहे. उतरून घेतलंय आणि नाल येऊन थांबलेली आहे. फक्त आता वादक यायचेत. इकडे आपला बोक्या आलेला आहे. यालाच नाल म्हणतात. हे काय म्हणजे काय? म्हणजे हेच वादक येतील आता हळूहळू. सर्व मंडळी आलाय. सार्थक आला पहिले. वेदांत दोघं आल्यात. येऊ द्या.